सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात सरन्यायाधीश माननीय भूषण गवई यांच्या दिशेने एका धर्मांध वकिलाने जोडा भिरकवण्याचा प्रयत्न केला। या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत समस्त बौद्ध आंबेडकरी तसेच शिवशाहू फुले आंबेडकरी चळवळीच्या वतीने शिरपूर तहसील कार्यालयात प्रशासनाला निवेदन देण्यात आले। या निवेदनामध्ये घटनेला भारतीय न्याय, समता आणि विवेकावर उमटलेला काळा डाग असे वर्णन करण्यात आले। नगरसेवक गणेशभाऊ सावळे, नगरसेवक पिंटूभाऊ शिरसाट, नगरसेवक बाबूदादा खैरनार, प्राध्यापक शैलेंद्र सोनवणे, अशोक ढिवरे, सुनील बैसाले, गोविंदा थोरात, ॲड शालिनी सोनवणे, मुकुंद बैसाणे, बापू इंदासे, दत्ता थोरात, रमेश वानखेडे, विजयानंद शिरसाट, मूलचंद शिरसाट आदींसह असंख्य समाज बांधव यावेळी उपस्थित होते। निवेदनात नमूद करण्यात आले की हा हल्ला न्यायाधीशांवर नव्हे तर संविधानाच्या मूल्यांवर आणि समतेच्या विचारांवर प्रहार आहे। प्राध्यापक शैलेंद्र सोनवणे आणि सुनील बैसाणे यांनी आपल्या विधानात म्हटले की दलितांविरुद्धच्या अत्याचारांच्या घटना आजही थांबत नाहीत। शोषित वंचितांच्या प्रगतीनंतरही जातीय द्वेषाची धार कमी होत नाही। दलित व्यक्ती जेव्हा उच्च पदावर जाते तेव्हा तिच्याविषयीचा द्वेष अधिक तीव्र होतो, जणू समानतेची उंचीच काहींना असह्य ठरते। निवेदनकर्त्यांनी म्हटले की सरन्यायाधीश भूषण गवई हे न्यायाच्या सर्वोच्च पदावर असलेले संविधानाचे रक्षक आहेत। त्यांच्यावर प्रहार म्हणजे भारतीय लोकशाहीच्या अंतःकरणावर झालेला प्रहार आहे। या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा तर्क, विवेक, बंधुता आणि समतेच्या झेंड्याखाली एकत्र उभे राहण्याचे आवाहनही करण्यात आले। या प्रसंगी बंशीलाल शिरसाट, लोटन थोरात, दिनेश सावळे, राकेश थोरात, प्रमोद शिरसाट, नागसेन पानपाटील, भारत थोरात, महेंद्र कढरे, रोशन थोरात, आकाश बाविस्कर, सागर खैरनार, बाबाजी करणकाळ, दीपक अहिरे, रवींद्र थोरात, विशाल थोरात, अशोक शिरसाट, प्रवीण पानपाटील, मायकल खाकरे, मधुकर थोरात, रमेश थोरात, सिद्धार्थ वाघ, नागो अहिरे, राजू सूर्यवंशी, पंकज थोरात, अजय खैरनार, अमित ठाकरे, आनंदा भील, यश साने, राहुल मोरे, सुबोध गवळे आदी उपस्थित होते।